नमस्कार. अ, मायबोली मराठी या माध्यमातून आपण आता 5व्या लेक्चरला सुरुवात करतोय. सर्वांचं टुडेज आयुर्वेदा या प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे. मी आता स्क्रीन शेअर करतोय. थोडेसे अपडेट्स आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच सुरू करूया. अपडेट्स म्हणण्यापेक्षा आपण टाइमलाईन जाणून घेऊया. टुडेज आयुर्वेदा एनटीटी ऑनलाईन क्लासेसचं रोडमॅप 1 ते 10 लेक्चर्समध्ये प्री रेकॉर्डेड अशा स्वरूपात आपल्याला पहिला जो पेपर आहे 2025 जुलै त्याचं डिसेक्शन सुरू आहे आणि हा त्याचा 5वा लेक्चर आहे आत्ता जो मी घेतोय. त्याच्यानंतर आपण 2024च्या पेपरचे 7 लेक्चरमध्ये प्री रेकॉर्ड या स्वरूपात काल मी प्रयत्न केलेला, तर आपण काल एक लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर चॅप्टर वाईज डिटेल्स आहेत लाईव्ह लेक्चर्सचे. लेक्चर 17 ते 25 हे चॅप्टर 1 कव्हर करणार, 26 to 35. त्यानंतर चॅप्टर 3 लेक्चर 36 to 45, चॅप्टर 4 लेक्चर 46 to 56, चॅप्टर 5 57 to 70, 6 71 to 80, चॅप्टर 7 81 to 90, चॅप्टर 8 लेक्चर 1 91 to 100. अशा पद्धतीने आपण 100 जे चॅप्टर्स आहेत आपले त्यामध्ये कव्हर करणार आहे. माझा थोडासा अवतार वेगळा दिसत असेल, पण मी आत्ताच शिरोधरा केलेली आहे. त्यामुळे थोडंसं जरा सौंदर्य ह्या बाजूला काढून आपण कंटेंटकडे लक्ष देऊया. आपण काय करणार आहे, ऑडिओ बुक्स पण देणार आहे प्रत्येक चॅप्टरच्या शेवटीच्या. आणि टेलिग्रामवर आपण ज्या पद्धतीने 2025ला फ्री असाइनमेंट दिले होते 5 मॉक, त्या पद्धतीने करणार आहे. त्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहे, तर ह्यावेळेस मागच्या वेळेस जसं 15 मॉक टेस्ट होते, ह्यावेळेस 100 असे मॉक टेस्ट देणार आहे आणि आधीच्या 5 म्हणजे टोटल 115 मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी एनरोलमेंटसाठी घाई करावी. 100च सीट जे आहेत त्यांना डिस्काउंट मिळणार आहे 777 रुपयाचं. त्या व्यतिरिक्त कुठलंही डिस्काउंट सध्या तरी आम्ही देणार नाहीये. प्रचंड मेहनत आपल्या दोघांना करायची आहे. शक्यतो एक्झाम नोव्हेंबरमध्ये होईल, पण त्याचं ऑफिशियल अनाउन्समेंट बघूया कसं कधी होते ते. माझ्या माहितीप्रमाणे पार्ट 1 डिसेंबर मिड मध्ये ओपन होईल. त्याच्या आधी ह्या एंट्रन्सचा रिझल्ट वगैरे लागून सगळं होईल. तुर्तास आपण 100च्या 3 बॅचेस 2026चे टार्गेट पकडून केलेले आहेत आणि ही पहिली बॅच जी आहे त्याच्यामध्ये ऍडमिशन सुरू आहे. फॉर मोर डिटेल्स अँड ऍडमिशन कॉन्टॅक्ट अवर मेंटर डॉक्टर हितेश्वर लोणारे. हा माझा नंबर आहे 8793728305. शिक्षणामध्ये PhD स्कॉलर आयुर्वेदामध्ये सुरू आहे टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे. आणि बेस्ट इमर्जिंग टीचर अवॉर्ड मला मिळालेला आहे आयुर्वेद टीचर्स असोसिएशन 2024. तर स्वतःची स्तुती न करता गुरूंच्या आशीर्वादाने जे काही यश मिळाले आहे ते मी तुमच्या समोर मांडतो आहे. आणि लवकरच आपण आता लेक्चर सुरू करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26 आपलं मराठीमध्ये झालं होतं, 27 हिंदीमध्ये झालं होतं. आपण आता 27व्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 27 आहे. क्वेश्चन आयडी आहे 171038. मार्क्स आहेत 1. इन विच ऑफ द फॉलोइंग वेज इफेक्टिव्ह क्लासरूम मॅनेजमेंट हेल्प्स इन बोथ लर्नर्स अँड टीचर्स. तर कुठल्या पद्धतीनं ती दोघांना मदत करते. कोणाला? लर्नर म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे कोण? टीचर. तर सेटअप्स अँड कंटिन्युअस सेटअप अँड कंटिन्युअस सिस्टमिक एन्व्हायरमेंट इन द क्लासरूम. एक सिस्टमिक एन्व्हायरमेंट असायला हवं, क्लासरूम असायला हवी, त्यामध्ये PPT साठी प्रोजेक्टर असायला हवं वगैरे, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या. त्यानंतर इन्क्रीजेस अकॅडमिक लर्निंग. त्याच्यामुळे काय होतं, तर इफेक्टिव्ह क्लासरूम असेल तर अकॅडमिक लर्निंग चांगली होते. एनकरेजेस सोशल ग्रोथ सुद्धा होते. इन्क्रीजेस निगेटिव्ह प्रॅक्टिसेस. तर हा जो डी पॉइंट आहे हा आपल्याला लक्षातच येतो की हा पॉइंट नाही नाही असायला पाहिजे. तर आपण व्हॅनिसिंग पेन घेतलं आणि हिरव्या रंगाची शाई घेतली, तर हे बरोबर पटते, हे बरोबर पटते, हे बरोबर पटते, हे पटत नाहीये. तर ज्या ऑप्शन मध्ये डी नाहीये तो बरोबर आन्सर आहे. तर बघा, डी याच्यात आहे का? आहे. ई याच्यात आहे का? आहे. याच्यात आहे का? आहे. म्हणजे आपला करेक्ट आन्सर काय आहे? A, B आणि C. तर आपलं करेक्ट आन्सर आहे 3. अशा पद्धतीने आपण 10 सेकंड मध्ये हा प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे. प्रश्नाची कॅटेगरी कुठली आहे? तर मल्टिपल करेक्ट आन्सर्स ही कॅटेगरी आहे. डिफिकल्टी कुठली आहे? तर याची डिफिकल्टी जी आहे ती
इझी टू मीडियम ह्या कॅटेगरीचे आहे. इन द सेक्शन ऑफ इफेक्टिव्ह क्लासरूम मॅनेजमेंट द टेक्स्ट क्लिअरली आउटलाईन दॅट द गुड क्लासरूम मॅनेजमेंट बद्दल हे दिलेलं आहे. आता याच्यात मी एक्सप्लेनेशन ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर जनरली इफेक्टिव्ह क्लासरूम काय करते, क्रिएटिंग अँड मेंटेनिंग अ सिस्टमिक एन्व्हायरमेंट, इन्क्रीजेस अकॅडमिक लर्निंग टाइम, त्यानंतर एनकरेजिंग सोशल ग्रोथ अँड कॉपरेशन अमॉंग द स्टुडंट्स. बट जे नाही आहे ते इट डज नॉट लीड टू निगेटिव्ह प्रॅक्टिसेस. इन फॅक्ट इट हेल्प्स टू रिड्यूस डिस्ट्रप्शन बिहेवियर्स. जर विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलं शिकवायला लागली, त्यांना आवडायला लागलं, तर ते खट्याळपणा करणं कमी करायला लागतात. त्यामुळं रिड्युसेस डिसरप्टिव्ह बिहेवियर्स असं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर करेक्ट आन्सर ए बी सी असे आहेत. सपोर्टिंग लाईन फ्रॉम द स्टडी मटेरियल कुठले कुठले आहेत बघूया आपण. इफेक्टिव्ह क्लासरूम मॅनेजमेंट कॉन्ट्रीब्युट्स टू अ वेल ऑर्गनाइज्ड एन्व्हायरमेंट that promotes the academic achievement, minimizes disruptive behavior and supports the student social development. तेच सांगितलेलं आहे, फक्त एक चांगल्या वर्डिंग्स मध्ये इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. पुढे जाऊया. पुढच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 28. क्वेश्चन आयडी आहे 171096. याला 1 मार्क आहेत. आता हा प्रश्न जो आहे हा टफ लेवलचा क्वेश्चन आहे. द क्वेश्चन इज ऑफ टफ लेवल. का? मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्स आलं की थोडस तो तुम्ही नंतर सोडवला तरी चालतो, कारण की असे प्रश्न थोडेसे अवघड असतात. तरी पण आपण बघूया. लिस्ट 1 आणि लिस्ट 2. लिस्ट 1 मध्ये काय दिलेत? स्किल्स दिलेले आहेत. लिस्ट 2 मध्ये काय दिलेत? ऍक्टिव्हिटीज दिले आहेत. लिस्ट 1 मध्ये ग्रॉस मोटर स्किल्स, फाईन मोटर स्किल्स, सोशल डेव्हलपमेंट स्किल आणि इमोशनल डेव्हलपमेंट स्किल. ग्रॉस मोटर, फाईन, सोशल आणि इमोशनल. तर स्पॅचियल अवेअरनेस अँड बॅलन्स, पियर इंटरॅक्शन, रायटिंग अँड ड्रॉइंग, स्टोरी टेलिंग, आर्ट्स अँड डिस्कशन. आता ह्या ज्या पेयर्स आहेत ह्या कशा पद्धतीच्या पेयर्स आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर हा प्रश्न आपण पहिले सोडूया, नंतर ऑप्शन्स बघूया. तर ग्रॉस मोटर कशामुळे होतात? तर स्पेशियल अवेअरनेस अँड बॅलन्स. फाईन मोटर, रायटिंग अँड ड्रॉइंग, छोटे छोटे बारीक बारीक आपण करतो, तर फाईन मोटर स्किल्स ड्रॉइंग आणि रायटिंग एवढे डेव्हलप होतात. त्यानंतर सोशल डेव्हलपमेंटल स्किल कशाने? तर पियर इंटरॅक्शन जे आपण करतो त्याच्यामुळे होतात. इमोशनल डेव्हलपमेंटल स्किल कशाने होतात? तर तुम्ही जेव्हा स्टोरी सांगता, आर्ट्स आणि डिस्कशन करता, तेव्हा त्याच्याने इमोशनल डेव्हलपमेंट स्किल्स होतात. तर आता आपण बघूया याच्यामध्ये. सगळ्यात पहिले ग्रॉस मोटर स्किल. ग्रॉस मोटर स्किल कशामुळे डेव्हलप होणार? तर स्पॅशियल अवेअरनेस अँड बॅलन्स. फाईन मोटर स्किल कशामुळे होणार? रायटिंग आणि ड्रॉइंग. मी पेन परमनंट वाला घेतो. तर फाईन मोटर स्किल, स्पॅशियल अवेअरनेस अँड बॅलन्स, फाईन मोटर स्किल, रायटिंग अँड ड्रॉइंग, सोशल जे आहे ते पियर इंटरॅक्शन आणि इमोशनल डेव्हलपमेंट, स्टोरी टेलिंग अँड आर्ट्स. म्हणजे एचं आन्सर येतं 1. एचं 1 कशात आहे? याच्यात. तर आपला आन्सर आहे 1. एचं 1, बीचं 3. बघा, बीचं 3, सीचं सीचं 2, सीचं 2. ठीक आहे, सीचं 2. 3चं 4, सॉरी 3चं, सीचं 2, डीचं 4. अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर मिळालेला आहे. पुढे जाऊया. स्क्रीन मी इरेज करतोय. नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 29. 29व्या प्रश्नाचा आयडिया आहे 171066. 171066. तर हा जो प्रश्न होता हा मीडियम डिफिकल्टीचा आणि याचं जे टाईप होता तो टाईप होता मॅच द पेअर्स. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन आयडी आहे 171066. 171066. याला निगेटिव्ह मार्किंग नाही, 1 मार्काचा प्रश्न आहे. आपण परत बघूया. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर IQ scores tends to approximate a bell-shaped curve is called as a normal curve, distribution curve, skewed curve, line curve. आता हा प्रश्न जो आहे हा याच्यात तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. नॉलेज असेल तरच तुम्ही, म्हणजे वन्स रीड जर तुम्ही असेल तर करू शकता. आता सध्या वेळ आहे तर मी तुम्हाला स्टडी मटेरियल वाचायला आणि ज्या 11,000 टर्म्स आहेत ते वाचायला सांगितलेलं आहे.
तर नॉर्मल कर्व, डिस्ट्रीब्युशन कर्व, स्क्यूड कर्व आणि लाईन कर्व. तर याच्यातला आन्सर आहे नॉर्मल कर्व. ठीक आहे, याच्यातला आन्सर आहे नॉर्मल कर्व. ओके, तर करेक्ट आन्सर इज नॉर्मल कर्व. आता याची इन्फॉर्मेशन कुठे मिळाली आहे ते आपण बघूया. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ द IQ स्कोर्स टिपिकली फॉलोज अ बेल शेप्ड कर्व नोन ॲज अ नॉर्मल कर्व. ठीक आहे, पुढे जाऊया. The normal curve or a Gaussian distribution represents how most IQ scores cluster around the average, means 100, with fewer scores appearing as they move away from the centers. It is a symmetric and bell-shaped, a key concept of educational system assessment and सायकोमेट्रिक. आता याच्यात तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला तर व्हॉट इज अ गुशियन डिस्ट्रीब्युशन. तर गुशियन डिस्ट्रीब्युशन हे पर्याय नाव आहे नॉर्मल कर्व. तिसरा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन आयडी आहे 171075. अरेंज द नीड्स आयडेंटिफाय इन मास्लोज थेरी इन हरायकल ऑर्डर. तर मास्लो थेरी आपण बघितलेली होती आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा. त्यानुसार मास्लो थेरीचं जे हरायकल ऑर्डर आहे ते कसं आहे ते आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे प्रश्न कसा आहे हायर डिफिकल्टीचा आणि टाईप आहे सिक्वेन्सिंगचा. तर पहिला त्यांनी दिलेला आन्सर आहे, व्हॅनिशिंग पेन घेऊया. सेल्फ इस्टीम नीड्स, सेफ्टी नीड्स, सायकोलॉजिकल नीड्स, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड्स, बिलॉंगिंगनेस अँड लव्ह नीड्स. तर पहिला आहे BCAED, दुसरा आहे ABCED, ABCDE, तिसरा आहे CBEAD, चौथा आहे DECBA. द सेक्शन ऑफ मॅस्लोज हायरार्किकल नीड्स रिप्रेझेंट्स द 5 लेवल ऑफ पिरामिड्स. 5 लेवल ऑफ पिरामिड्स आपण जो तुम्हाला इमेज पाठवली होती त्यामध्ये दिलेला आहे इन द फॉलोइंग हरायकल ऑर्डर्स. तर त्याचे करेक्ट आन्सर आहे सगळ्यात पहिले काय तर सेफ्टी नीड्स. Correct hierarchical order, bottom to the top. Psychological needs. This option seems misprinted as psychological in the question. It should be the physiological. फिजिओलॉजिकल असं त्याच्यात पाहिजे. पहिला आहे सायकोलॉजिकल फिजिओलॉजिकल नीड्स, दुसरा आहे सेफ्टी नीड्स, तिसरा आहे बिलॉंगिंगनेस अँड द लव्ह नीड्स, त्यानंतर सेल्फ इस्टीम आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड. तर ही जी स्टेप्स आहेत 5 त्याच्यात बघायला मिळतात. एक्सप्लेनेशन याचं मग याच्यानंतर आन्सर काय येतं CBEAD. CBEAD. तर एक्सप्लेनेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतं मॅस्लो अरेंज द ह्युमन नीड्स इन पिरामिड. हिअर द बेसिक नीड्स इन द like psychological safety must be met before the social esteem and then social actualization can be pursued. अशा पद्धतीने आजचं लेक्चर थोडं छोटं होते पण मी इथंच संपवतो आहे काही तांत्रिक बिघाडामुळं किंवा तांत्रिक अडचणींमुळं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच. तोपर्यंत सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील ऍडमिशन रिलेटेड डायरेक्ट तुम्ही फोन करा, मेसेज करा. आय एम देअर टू गाईड यू. मी फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपवर मेसेज करतो किंवा तत्सम तुम्हाला कॉल करतो. ठीक आहे, थँक्यू.